सो हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू टेक्स्टबुक न्यूमेरिकल सिरीज. आणि आजचा टॉपिक आहे केटीजे अँड रेडिएशन. सो आज आपण 12 न्यूमेरिकल्स करतोय फ्रॉम द टॉपिक कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय? शो दॅट आर एम एस वेलॉसिटी ऑफ अन ऑक्सिजन मॉलिक्यूल म्हणजे व्ही आर एम एस ऑफ O2 इज √2 टाइम्स दॅट ऑफ सल्फर डायऑक्साइड. म्हणजे आर एम एस वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल इज √2 टाइम्स ऑफ आर एम एस वेलॉसिटी ऑफ सल्फर मॉलिक्यूल. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, राईट, ऍट एसटीपी. एसटीपी म्हणजे काय? स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ह्या कंडिशनला आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, राईट. आता हे कसं प्रूव्ह करणार? तर हे प्रूव्ह करण्यासाठी फर्स्ट तर आपल्याला फॉर्म्युला माहित पाहिजे. कशाचा? आर एम एस वेलॉसिटीचा. आर एम एस वेलॉसिटी म्हणजे काय असतं? व्ही आर एम एस इज √3RT/m0, राईट. सो व्हॉट इज मिनिंग ऑफ m0? m0 इज मोलर मास, राईट. m0 म्हणजे मोलर मास. टी म्हणजे काय आहे? टी मीन्स ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे कसलं टेम्परेचर? केल्विन वाले टेम्परेचर, केल्विन मधलं टेम्परेचर, राईट. टेम्परेचर इन केल्विन त्याला म्हणायचं. ह्या टीचा मिनिंग तो आहे, राईट. आर इज युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, तो तर असतो कॉन्स्टंट, राईट. सो हा फॉर्म्युला आर एम एस वेलोसिटीचा. आता हे कसं काढणार? व्ही आर एम एस ऑफ O2 इज √2 टाइम्स व्ही आर एम एस ऑफ SO2 सल्फर डायऑक्साइड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. कसं प्रूव्ह करणार? फर्स्ट तर आपण ह्या दोघांचा रेशो घेऊया. का रेशो घ्यायचा हे तुम्हाला शेवटी कळेल. व्ही आर एम एस ऑफ O2 अपॉन व्ही आर एम एस ऑफ SO2 हा रेशो घेतला, राईट. आता फॉर्म्युला काय आहे आर एम एस वेलॉसिटीचा? स्क्वेअर रूट ऑफ 3RT/m0, राईट, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3RT/m0, राईट. 3R ला 3R गेला कारण आर कॉन्स्टंट आहे ना, टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर मेन्शन केलं नाहीये, त्यामुळे टेम्परेचर पण दोघांसारखं स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर आहे, राईट. सो हा M0 कशाचा आहे? हा M0 आहे मोलर मास ऑफ ऑक्सिजन. सो मोलर मास ऑफ ऑक्सिजन काय असतं? O2चं काय असतं? 16 × 2 दॅट इज 32, राईट. SO2चं काय असतं? सल्फरचं असतं 32 प्लस O2चं काय असतं? 32. सो SO2चं काय येणार? 64. सो 1/32, राईट. कारण हे इथलं गेलंय ना पूर्ण. सो 1/32 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 किती येणार? 64, राईट. सो स्क्वेअर रूट ऑफ 1/32 हे जर आपण वर घेऊन गेलो तर काय होणार? स्क्वेअर रूट ऑफ 64/1, राईट. डिनॉमिनेटर वर जाणार, न्यूमरेटर खाली येणार, खालचं वर आणि वरचं खाली, राईट. सो स्क्वेअर रूट ऑफ 64/32, राईट. सो 32 2 जा 64, राईट. सो व्ही आर एम एस वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन अपॉन आर एम एस वेलॉसिटी ऑफ सल्फर डायऑक्साइड किती आली? √2. म्हणजेच आर एम एस वेलॉसिटी ऑफ ऑक्सिजन इज √2 टाइम्स आर एम एस वेलॉसिटी ऑफ SO2, राईट. ह्या SO2 ला जर आपण ह्या साईडला घेऊन गेलो तर हेच येणार, राईट. सो हेच तर आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, राईट. सो हा रेशो आपण का घेतला समजलं का? हा जर आपण रेशो घेतला तर आपल्याला इकडची व्हॅल्यू मिळेल, राईट. सो इकडची व्हॅल्यू मिळाली तर आपण ह्या SO2 ला ह्या साईडला नेऊन आपण हे प्रूव्ह करू शकतो. सो त्यामुळे आपण पहिल्यांदा हा रेशो घेतला. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 15. At what temperature will oxygen molecule have same RMS speed? RMS velocity of oxygen, RMS speed of O2 molecule is same speed. At what temperature म्हणजे टेम्परेचर विचार. Will oxygen molecule have same RMS speed? ऑक्सिजन मॉलिक्यूलची सेम RMS स्पीड असेल कोणाबरोबर? RMS स्पीड ऍज हेलियम मॉलिक्यूल विथ हेलियम मॉलिक्यूल हेलियम मॉलिक्यूल, राईट, ऍट STP. म्हणजे हेलियम मॉलिक्यूल ऍट STP दिलाय, म्हणजे हेलियम मॉलिक्यूल इज ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. मग स्टँडर्ड टेम्परेचर किती असतं रे? स्टँडर्ड टेम्परेचर इज 273 केल्विन. हे असतं स्टँडर्ड टेम्परेचर, राईट.
सो आपल्याला कशाचं विचारलंय, टेम्परेचर ऑफ O2 विचारले, राईट. ऍट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन, राईट, ऍट व्हॉट टेम्परेचर विल ऑक्सिजन विचारले, म्हणजे ऑक्सिजनचं टेम्परेचर विचारले व्हेन हेलियम मॉलिक्यूल इज ऍट एसटीपी, म्हणजे हेलियम मॉलिक्यूलचं टेम्परेचर त्यांनी इनडायरेक्ट दिले. हेलियम मॉलिक्यूल इज ऍट एसटीपी ला आहे, म्हणजे त्याचं टेम्परेचर किती आहे, 273 केल्विन, राईट. आणि काय दिले, मोलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन, मोलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन किती आहे, 32, आणि मोलिक्युलर मास ऑफ हेलियम इज 4, हे त्यांनी दिले. सो हे दोन्ही इक्वल आहेत, आरएमएस व्हेलॉसिटी इक्वल दिले, हे त्यांनी कंडिशन दिले. सो आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ O2 इज इक्वल टू आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ हेलियम, ही कंडिशन आहे, राईट. आरएमएस व्हेलॉसिटी फॉर्म्युला काय असतो, स्क्वेअर रूट ऑफ 3RT बाय m0 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT बाय m0. हा m0 काय आहे, मोलिक्युलर मास ऑफ हेलियम, आणि हा m0 काय आहे, मोलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन. सो 3R ला 3R गेला, कारण R हा कॉन्स्टंट असतो आणि 3 पण कॉन्स्टंट आहे, राईट. आपल्याला टेम्परेचर कशाचं काढायचं, ऑक्सिजनचं काढायचं, त्यामुळे टेम्परेचरला पण T म्हणूया ऑक्सिजनचा. m0 मोलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन काय दिलंय, 32/32 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टेम्परेचर किती आहे हेलियमचं, 273, कारण एसटीपी ला दिले ना. सो 273 अपॉन मोलिक्युलर मास ऑफ हेलियम किती आहे, मोलिक्युलर मास ऑफ हेलियम इज 4, राईट. सो स्क्वेअर रूट, आता स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करूया, राईट. आपल्याला टेम्परेचर पाहिजे, सो ह्याला स्क्वेअर रूटच्या बाहेर घेऊया. स्क्वेअर रूटच्या बाहेर कसं घेणार, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, राईट. T/32 इज 273/4 इंटू काहीच नाही, राईट. सो टेम्परेचर इज 273/4 इंटू, इथे इंटू आहे ना, इंटू 32. सो 273/4, 4 1 जा 4, 4 8 जा, राईट. सो 273 इंटू 8 काय येणार, 2184 केली, त्याने आन्सर दिलेलं आहे, राईट. सो ही मेथड आहे सॉल्व्ह करण्याची, हा फॉर्म्युला आहे आरएमएस व्हेलॉसिटीचा, हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, राईट. सो नेक्स्ट क्वेश्चन, कंपेअर द आरएमएस स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल, VRMS ऑफ कशाचा, हायड्रोजन मॉलिक्यूलचा. कोणाबरोबर कम्पेअर करायचं आहे, आरएमएस व्हेलॉसिटी ऑफ हायड्रोजन मॉलिक्यूल ऍट 1 to 7 डिग्री सेल्सिअस, म्हणजे टेम्परेचर दिले कोणाचं, हायड्रोजनचं, किती आहे, 1 to 7 डिग्री सेल्सिअस, राईट. पुढं काय, विथ आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, कम्पेअर कोणावर करायचं आहे, आरएमएस स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्यूल, राईट, ऍट 27 डिग्री सेल्सिअस, म्हणजे टेम्परेचर हे कोणाचं आहे, ऑक्सिजनचं आहे, किती आहे, 27 डिग्री सेल्सिअस. गिवन दॅट मोलिक्युलर मास ऑफ हायड्रोजन, म्हणजे मोलिक्युलर मास ऑफ H2 मॉलिक्यूल इज 2 अँड मोलिक्युलर मास ऑफ O2 मॉलिक्यूल इज 32. सो आपल्याला हे कम्पेअर करायचं आहे, कम्पेअर म्हणजे रेशो काढायचा, राईट. सो VRMS ऑफ H2 मॉलिक्यूल कम्पेअर करायचं म्हणजे रेशो काढायचा, राईट. सो आपण मध्ये VRMS ऑफ O2 रेशो घेतला तरच आपल्याला ते कम्पॅरिझन मिळेल ना, O2, राईट. फॉर्म्युला काय आहे आरएमएस व्हेलॉसिटीचा, स्क्वेअर रूट ऑफ 3RT बाय m0, राईट. स्क्वेअर रूट ऑफ, त्याचा पण तोच फॉर्म्युला m0, राईट. पण मोलिक्युलर मास हे H2 आहे आणि हे ऑक्सिजनचं आहे, राईट. आणि टेम्परेचर पण दिलंय त्यांनी हायड्रोजनचं आणि ऑक्सिजनचं, पण 3R ला 3 जाणार, राईट, कारण R तर कॉन्स्टंट आहे आणि 3 पण कॉन्स्टंट आहे. सो टेम्परेचर ऑफ H2 किती आहे, हायड्रोजनचं टेम्परेचर 1 to 7 डिग्री सेल्सिअस आहे, राईट. पण हे टेम्परेचर कशातलं आहे, केल्विन मधलं टेम्परेचर आहे, दॅट इज ऍब्सोल्यूट टेम्परेचर आहे, राईट. सो ह्याचं ऍब्सोल्यूट टेम्परेचर कसं करणार, 1 to 7 प्लस 273 म्हणजे 400 केल्विन, राईट. सो ह्याचं टेम्परेचर किती आलं हायड्रोजनचं, 400, अपॉन मोलिक्युलर मास किती आहे हायड्रोजनचं, 2, राईट, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ऑक्सिजनचं टेम्परेचर किती आहे 27, पण त्याला ऍब्सोल्यूट मध्ये करताना आपण काय ऍड करायला लागणार, 273 ऍड करायला लागणार, राईट, 300 केल्विन, राईट. सो 300 आपण मोलिक्युलर मास किती आहे 32, राईट. सो स्क्वेअर रूट ऑफ 400/2, ह्याला जर आपण वर घेऊन गेलो तर काय होणार, वरचं खाली आणि खालचं वर, दॅट इज 32/300, राईट. म्हणजे काय होणार
400 इंटू 3 अपॉन 2 इंटू 300. 2 ला 2 झिरो गेले, राईट. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो काय होणार 64 अपॉन 3, राईट. 32 2 जा 64. स्क्वेअर रूट 64 चं स्क्वेअर रूट काय असतं 8. 8 चा स्क्वेअर रूट 64 असतो ना, अपॉन √3. सो हा आला आपला रेशो VRMS ऑफ H2 अपॉन VRMS ऑफ O2. हा रेशो आलाय, राईट. रेशो म्हणजेच कम्पॅरिझन झालं, कम्पेअर करायला सांगितलं. काय आला रेशो 8/3 √3 म्हणजे 8:3. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 70. कायनेटिक एनर्जी ऑफ 5 लिटर ऑफ गॅस. 5 लिटर ऑफ गॅस. 5 लिटर म्हणजे काय दिलंय तुम्ही, व्हॉल्यूम दिले. व्हॉल्यूम इज 5 लिटर ऍट एसटीपी ला. एसटीपी मीन्स काय, स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड प्रेशर पण दिले त्यांनी. किती दिले, स्टँडर्ड प्रेशर इज 1.013 इंटू 10⁵. फाइंड कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी काढायची, राईट. सो कायनेटिक एनर्जीचा लिनियर मधला फॉर्म्युला काय असतो, कायनेटिक एनर्जी इज हाफ mv². पण केटीच्या मध्ये व्हेलॉसिटी कुठली असते, आरएमएस व्हेलॉसिटी, राईट. CRMS और VRMS आपण काही म्हणू शकतो त्याला. सो केटीच्या मध्ये फॉर्म्युला काय येणार कायनेटिक एनर्जीचा, हाफ mCRMS² किंवा VRMS², राईट. सो हा फॉर्म्युला येणार केटीच्या मध्ये कायनेटिक एनर्जीचा, राईट. पण आपल्याला प्रेशर आणि व्हॉल्यूम दिले आणि कायनेटिक एनर्जी काढायला सांगितली, पण इथं mCRMS² आहे. सो जर आपण ह्या mCRMS च्या जागी आपण जर प्रेशर आणि व्हॉल्यूम टाकू शकलो तर आपण कायनेटिक एनर्जी काढू शकतो. तर कशी काढणार, तर त्यासाठी आपल्याला एक प्रेशरचं डेरिव्हेशन आहे टेक्स्ट बुक मध्ये, राईट. प्रेशरचा फॉर्म्युला काय असतो केटीच्या मध्ये, प्रेशर इज 1/3 रो C² RMS किंवा V² RMS काय असेल ते, राईट. रो म्हणजे काय, डेन्सिटी. डेन्सिटी म्हणजे काय असतं, डेन्सिटी इज मास अपॉन व्हॉल्यूम इंटू C² RMS, राईट. पण mC² RMS इथं प्रेझेंट आहे, राईट. आणि इथं पण mC² RMS प्रेझेंट आहे, राईट. राईट. सो mC² RMS ला आपण कसं लिहू शकतो, m इंटू C² RMS इज, हे 3V ला आपण जर इकडे घेऊन गेलो तर काय होणार 3PV, राईट. इथं प्रेशर आहे ना, सो mC² RMS काय आलं 3PV, राईट. सो आता हे mC² RMS आपण इथं रिप्लेस करूया, राईट. सो कायनेटिक एनर्जी काय येणार 1/2 mC² RMS काय आहे 3PV. सो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आला 3/2 PV. सो आता P आणि V च्या टर्म्स मध्ये आपल्याला फॉर्म्युला मिळाला आहे कायनेटिक एनर्जीचा. सो आता प्रेशरची व्हॅल्यू माहिती आहे, कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू माहिती आहे, सबस्टिट्यूट करू आणि सॉल्व्ह करू. 3/2 प्रेशर किती आहे 1 इंटू 10⁵. व्हॉल्यूम किती आहे 5, राईट. सो 15/2 इंटू 1 म्हणजे ऍज इट इज व्हॅल्यू इंटू 10⁵, राईट. सो 7.5 इंटू 10⁵ जूल येणार कायनेटिक एनर्जी. हे जे त्याने आन्सर दिले हे रॉंग आन्सर आहे, ही करेक्ट मेथड आहे, राईट. सो हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ प्रेशर अँड व्हॉल्यूम. आणि हा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ CRMS. म्हणजे जेव्हा व्हेलॉसिटी दिली असेल तेव्हा हा फॉर्म्युला, आणि प्रेशर आणि व्हॉल्यूम जेव्हा दिला असेल तेव्हा हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा, राईट. सो हे आन्सर आहे, हे आन्सर तुम्ही लक्षात ठेवा, राईट. लक्षात ठेवा म्हणजे सॉल्व्ह करून हे आन्सर आले, हे आन्सर रॉंग आहे, राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन, कॅल्क्युलेट एव्हरेज मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी पर किलोमोल. फर्स्ट तर दिले कायनेटिक एनर्जी पर किलोमोल, दुसरं काय दिलंय पर केजी, कायनेटिक एनर्जी पर केजी. तिसरं काय आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. हे आपल्याला फाइंड करायचं, राईट, कॅल्क्युलेट करायचं पर मॉलिक्यूल ऍट 1 to 7 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर पण दिले 1 to 7 डिग्री सेल्सिअस. पण आपल्याला फॉर्म्युला मध्ये कुठलं टेम्परेचर लागतं, ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे केल्विन वाला टेम्परेचर. सो केल्विन वाल्या टेम्परेचर साठी आपण काय करतो 127 + 273 काय येणार 400 केल्विन, राईट. हे टेम्परेचर आहे. गिवन दॅट मोलिक्युलर वेट ऑफ ऑक्सिजन इज 32. मोलिक्युलर वेट पण दिली किती 32.
आर ची व्हॅल्यू पण दिली, आर इज 8.31 जूल. अँड ॲव्होगॅड्रो नंबर दॅट इज एन ए किती दिलाय 6 × 10⁻23. सो ह्या व्हॅल्यू दिल्यात आणि काढायला काय सांगितले, हे तिन्ही आपल्याला काढायला सांगितलंय. कसं काढणार, कायनेटिक एनर्जीचा बेसिक फॉर्म्युला आपल्याला काय माहित होतं, कायनेटिक एनर्जी इज हाफ mv². पण केटीची मध्ये काय फॉर्म्युला आहे, वेलॉसिटी इज आरएमएस वेलॉसिटी, सो CRMS², राईट. आणि प्रेशरच्या टर्म्स मध्ये काय फॉर्म्युला आला होता, मगाच्याच एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं, प्रेशरचा काय फॉर्म्युला आला होता, कायनेटिक एनर्जी इज 3/2 PV, राईट. सो प्रेशरच्या टर्म्स मध्ये फॉर्म्युला काय होता, 3/2 PV. पण चौथं व्हर्जन काय येणार ह्याचं कायनेटिक एनर्जीचं, आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन माहितीये. आयडियल गॅस इक्वेशन काय असतं, आयडियल गॅस इक्वेशन PV = nRT. आयडियल गॅस इक्वेशन असतं, राईट. सो PV ला आपण काय रिप्लेस करू शकतो, nRT, राईट. सो ह्याचं काय येणार चौथं व्हर्जन 3/2 nRT. सो हे 4 बेसिक फॉर्म्युले आहेत कायनेटिक एनर्जी. सो फर्स्ट आपल्याला काय काढायला सांगितले, कायनेटिक एनर्जी पर किलोमोल काढायला सांगितले. पण पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी पर मोल काढूया, आणि जर त्याला आपण जर 1000 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळेल, कायनेटिक एनर्जी पर किलोमोल. सो फर्स्ट तर आपण कायनेटिक एनर्जी पर मोल काढूया आणि त्याला 1000 न मल्टिप्लाय केलं की पर किलोमोल मिळेल, राईट. सो आता पर किलोमोलचा फॉर्म्युला कसा मिळणार, पर किलोमोल साठी फॉर्म्युला कसा मिळणार, मोल आहे, पर मोल म्हणजे डिवायडेड बाय मोल करायचं, राईट. सो हे इक्वेशन आपण जर कन्सिडर केलं आणि ह्या पर मोल केलं म्हणजे डिवायडेड बाय मोल केलं, तर ह्या एन ला हा एन जाऊ शकतो, राईट. सो आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, कायनेटिक एनर्जी पर मोल साठी 3/2 RT, राईट. हा बेसिक फॉर्म्युला आहे, राईट. पर मोल साठी सांगितलंय, राईट. त्यामुळे आपण एन न डिवाइड केलं, पर मोल सांगितल्यामुळं एन न डिवाइड केलं, एन ला एन गेला, 3/2 RT हा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. सो काय येणार, कायनेटिक 3/2, आर ची व्हॅल्यू काय आहे 8.31. टेम्परेचर किती आहे रे, टेम्परेचर इज 400 केल्विन, 400, राईट. सो 3 × 8.31 × 200, 200 जा 400, राईट, × 200. सो ह्या 2 शून्याला हे 2 पॉइंट गेले. सो काय येणार 3 × 831 × 2, राईट. हे 2 शून्य ह्या 2 पॉइंट 2 घर सरकून गेलेल्या पॉइंटला कॅन्सल झाले, राईट. सो 3 2 जा 6 × 831 काय येणार 6 8 4986, राईट. सो हे काय आलंय, कायनेटिक एनर्जी पर मोल आले. पण आपल्याला काढायला काय सांगितलंय, कायनेटिक एनर्जी पर किलोमोल म्हणजे ह्याला 1000 न मल्टिप्लाय केलं पाहिजे. सो काय येणार 4986 × 10⁻3, राईट. 1000 म्हणजे काय 10⁻3. सो आन्सर त्याने काय दिले, पॉईंटच्या टर्म्स मध्ये दिले. सो आन्सर काय ना 4.986 × 10⁻6. 1000 न डिवाइड केलं आणि 1000 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 10⁻3 × 10⁻3 10⁻6 येणार, राईट. 1000 ने डिवाइड केलं आणि 1000 न मल्टिप्लाय केलं. सो कायनेटिक एनर्जी पर किलोमोल किती आली 4.986 × 10⁻6. सो पुढे काय दिलंय त्यांनी, आता कायनेटिक एनर्जी पर केजी विचारले. सो आता पर केजी साठी एक फॉर्म्युला बघायला लागेल. सो त्यासाठी आपण हे रब करूया पहिल्यांदा. इथं 3/2 nRT होतं, राईट. सो आपल्याला आता पुढचं काय विचारलंय, कायनेटिक एनर्जी पर केजी विचारले, राईट. कायनेटिक एनर्जी पर केजी. आता ह्याचा फॉर्म्युला कसा काढणार, हेच आपण इक्वेशन कन्सिडर करायचं. पर केजी म्हणजे काय, पर डिवाइड बाय मास केलं पाहिजे, राईट. सो 3/2 nRT बाय मास, कारण पर केजी आहे ना. सो N/M काय येणार, नंबर ऑफ मोल्स अपॉन मास. काय असतं, नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय, नंबर ऑफ मोल्स इज मास अपॉन मोलर मास, राईट. सो M/M, या M ला आपण जर ह्या बाजूला घेऊन गेलो तर काय येणार 1/m0. m0 मीन्स मोलर मास. सो
फॉर्म्युला काय येणार 3/2 RT इंटू 1/m0 मीन्स RT/m0, राईट. सो कायनेटिक एनर्जी पर केजी चा फॉर्म्युला काय आला 3/2 RT/m0. सो आता व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहेत, सबस्टिट्यूट करूया. 3/2 आर किती आहे 8.31 इंटू टेम्परेचर इज 400 अपॉन मोलर मास किती आहे, मोलर मास इज 32 ऑफ ऑक्सिजन 32. सो 2 200 जा 400, सो 3 इंटू 831 ह्या दोन शून्याला हे घेऊन गेले, राईट. 2 इंटू 831 इंटू 2 अपॉन 32. सो 2 1 जा 2, 2 16 जा 32. आता 16 ने ह्याला डिवाइड करूया, काय येणार 16 1 जा 16, 16 5 जा 3, 16 1 जा, राईट. 16 1 जा म्हणजे 15 राहणार, राईट. पॉइंट काय येणार 0.9, 51.9 मीन्स अप्रॉक्सिमेटली 52 इंटू 3 काय येणार 156, राईट. 156 आले, 156 म्हणजे काय, ह्याला जर आपण 100 ने डिवाइड केलं, आता 100 ने डिवाइड केले म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, राईट. आपला ओरिजिनल आन्सर काय आलं होतं 156 आलं होतं, राईट. हे कॅल्क्युलेशन करून. सो 156 ला जर आपण 100 ने डिवाइड केलं, आता 100 ने डिवाइड केले म्हणजे 100 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे, राईट. इंटू 100 म्हणजे काय 1.56 इंटू 10⁻², राईट. सो तेच आन्सर दिले त्यांनी. ही आली कायनेटिक एनर्जी पर केजी. आता तिसरं काय आहे कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल. सो त्यासाठी हे रफ करूया पहिल्यांदा. सो तिसरं काय विचारले कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल विचारले. पर मॉलिक्यूल ह्याचा फॉर्म्युला कसा येणार, ह्याला आपल्याला मॉलिक्यूलने डिवाइड केलं पाहिजे. मॉलिक्यूल मीन्स एन, राईट. पर मॉलिक्यूल आहे म्हणून एन ने डिवाइड केलं, राईट. सो एन अपॉन एन काय असतं नंबर ऑफ मोल्स. पहिल्यांदा हे लिहून घेऊया NRT ऑन नंबर ऑफ मॉलिक्युल्स. पर मॉलिक्यूल विचारले त्यामुळे आपण एन ने डिवाइड केलं. सो नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय असतो नंबर ऑफ मॉलिक्युल्स अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर. ॲव्होगॅड्रो नंबर मीन्स Na, राईट. सो आपल्याला काढायचं काय आहे एन अपॉन एन पाहिजे, राईट. एन अपॉन एन पाहिजे. सो फॉर्म्युला काय येणार ह्या एन ला जर आपण इकडे नेलं एन अपॉन एन मे इज 1 अपॉन एन ए. सो एन अपॉन एन काय आला 1 अपॉन एन ए. सो इथं सबस्टिट्यूट करूया 3/2 RT/Na. हा फॉर्म्युला आला, राईट. सो 3/2 आर ची व्हॅल्यू किती आहे 8.31 इंटू टी ची व्हॅल्यू किती आहे 400 आपण एन ए किती आहे 6 इंटू 10⁻23. सो 2 1 जा 2, 2 200 जा 400, राईट. सो 3 ह्या दोन शून्याला हे दोन पॉईंट गेले मीन्स 3 इंटू 831 इंटू 2 अपॉन 6 इंटू 10⁻23, राईट. सो 6 1 जा 3 2 जा हे हा 3 इंटू 2 3 2 जा 6 हे दोन एकमेकांना गेले, राईट. सो 831 आन्सर काय येणार 831 इंटू 10⁻23 -23. हा 23 वर गेल्यावर काय होणार -23 आणि हा 831 ऍज इट इज. सो ह्याला जर आपण 100 ने डिवाइड केलं 100 न डिवाइड तर काय येणार 8.31. 100 ने डिवाइड केले म्हणजे मल्टिप्लाय पण केलं पाहिजे. सो काय येणार इंटू 10⁻². 100 म्हणजे काय 10⁻². सो काय आन्सर काय येणार 8.31 इंटू 10⁻21. सो तेच त्याने दिलेलं, राईट. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे फॉर्म्युले तुम्ही प्लीज पाठ करा. कायनेटिक एनर्जी पर मोल, पर केजी, पर किलो मोल. पर मोल साठी आहे त्याला 100 ने मल्टिप्लाय केल्यावर पर किलो मोलचं येते आणि हे बेसिक फॉर्म्युला. सो हे फॉर्म्युले पाठ केले तरच तुम्हाला हे न्यूमेरिकल्स सॉल्व्ह होऊ शकतात. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. कॅल्क्युलेट एनर्जी रेडिएटेड इन 1 मिनिट. टाइम दिलाय आता. टाइम इज 1 मिनिट. 1 मिनिट मीन्स 60 सेकंड्स, राईट. बाय अ ब्लॅक बॉडी. एक ब्लॅक बॉडी आहे तिचा सरफेस एरिया दिलाय ऑफ सरफेस एरिया ए किती आहे 100 सेंटीमीटर स्क्वेअर.
पण आपल्याला कशामध्ये लागतो, मीटर स्क्वेअर मध्ये. कसं करणार, 100 10⁻²⁻², कारण सेंटीमीटरचं मीटर करताना आपण काय करतो, 10⁻² करतो आणि त्याचा स्क्वेअर आहे, राईट. 100 इंटू 10⁻⁴ मीटर स्क्वेअर, राईट. सो 10⁻² मीटर स्क्वेअर हा काय आला, एरिया आला, राईट. व्हेन इट इज मेंटेन्ड ॲट 2 to 7 डिग्री सेल्सिअस, म्हणजे काय दिलंय, टेम्परेचर दिलंय. टेम्परेचर इज 2 to 7 डिग्री सेल्सिअस. पण आपल्याला कशामध्ये लागतं टेम्परेचर, केल्विन मध्ये. केल्विन मध्ये कसं करणार, 2 to 7 प्लस 273 केल्विन. केल्विन मध्ये करताना 273 ऍड करतात ना, राईट. सो ह्याचा एडिशन काय ना, 500 केल्विन, राईट. सो आपल्याला काढायचं काय, एनर्जी रेडिएटेड, म्हणजे एनर्जी मीन्स क्यू काढायचं आपल्याला. क्यू कसा काढायचा, कारण इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, इज क्यू अपॉन 80, राईट. आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, सिग्मा T⁴. हे दोन फॉर्म्युले आहेत, राईट. सो ए दिलाय, टाइम दिलाय टी, सिग्माची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते, टेम्परेचर दिलाय. मग काय काढायचं असणार, क्यू काढायचा. क्यू म्हणजे काय, एनर्जी रेडिएटेड. इमिसिव्ह पॉवरची डेफिनेशन काय असते, एनर्जी रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाइम. सो एनर्जी रेडिएटेड म्हणजे काय, क्यू आहे. सो आपल्याला काढायचं काय आहे, क्यू काढायचं आहे, राईट. सो क्यू काढण्यासाठी आपल्याला ह्या दोघांना ह्या साईडला घेऊन गेलं पाहिजे. सो काय येणार, सिग्मा T⁴. सिग्माची व्हॅल्यू काय असते, सिग्माची व्हॅल्यू असते 5, कॉन्स्टंट आहे, सिग्माची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. ती काय असते, 5, 6, 7, 8, 5.67 इंटू 10⁻⁸ ही सिग्माची कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, कारण सिग्मा कॉन्स्टंट असतो. सो 5.67 इंटू 10⁻⁸. एरिया किती आहे, 10⁻². टाइम किती आहे, 60 सेकंड. टेम्परेचर किती आहे, 500⁴. राईट. सो हे कॅल्क्युलेशन आता करायचं आहे. 5.67 इंटू 10⁻⁸ इंटू 10⁻², 10⁻10 इंटू 60 इंटू 500 म्हणजे काय, 5 इंटू 10⁻². 500 म्हणजे काय, 5 इंटू 10⁻², आतलंच, आणि ⁻⁴ वरचा ऍज इट इज. 5.67 इंटू 10⁻10 इंटू 60 इंटू 5 इंटू 10⁻8, 5⁴ सेपरेट केलं. 5⁴ इंटू 10⁻², किती, 10⁻8. सो 5.67 इंटू 10⁻8 इंटू 10⁻10, 10⁻², राईट. सो 60 इंटू 5⁴ म्हणजे काय, 5 इंटू 5 इंटू 5 इंटू 5. काय येणार, 5 चा क्यूब 125, 125 गुणिले 5 किती येणार, 625, राईट. सो 625. सो ह्याचं मल्टिप्लिकेशन करूया आता. कसं येणार, 5.67 ला जर आपण 6 कन्सिडर केले, 6 इंटू 60 इंटू 625 इंटू 10⁻². सो 360 इंटू 625 इंटू 10⁻². सो आता हे मल्टिप्लिकेशन तुम्ही लॉग टेबल वापरून करा. 360 इंटू 625 हे तर इथं करणं पॉसिबल नाही आहे, राईट. सो हे तुम्ही प्लीज स्वतःहून करा आणि होपफुली तुम्हाला हे आन्सर मिळेलच, राईट. सो हे कॅल्क्युलेशन तर तुम्ही प्लीज स्वतःहून सॉल्व्ह करा. ही कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली, राईट. सो कॅल्क्युलेशनचा पार्ट तुमचा आहे, राईट. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. एनर्जी इज इमिटेड फ्रॉम अ होल इन एन इलेक्ट्रिक फर्नेस. एक इलेक्ट्रिक फर्नेस आहे, एक फर्नेस आहे, त्यातनं एनर्जी इमिट होते. कितीच्या रेटनं, 20 वॅटनं. वॅट कशाचं युनिट असतं, पॉवरचं. पॉवर मीन्स काय, एनर्जी पर युनिट टाइम मीन्स क्यू. केटीची मध्ये एनर्जी रेडिएटर म्हणजे काय, क्यू आहे, राईट. क्यू अपॉन टी म्हणजे क्यू अपॉन टी आपल्याला दिलाय. क्यू अपॉन टी किती दिलाय, 20 वॅट. सो जेव्हा आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला असेल ऍट द रेट, रेट म्हणजे काय, टाइम पर युनिट टाइम. जेव्हा आपल्याला क्वेश्चन मध्ये असं मेन्शन केलं असेल ऍट द रेट, सो ती व्हॅल्यू कशाची असणार, क्यू अपॉन टी ची व्हॅल्यू असेल ती, राईट. सो क्यू अपॉन टी किती असणार, क्यू अपॉन टी इज 20. सो पुढे काय दिलंय, when the temperature of furnace is 7 to 7 डिग्री सेल्सिअस. फर्नेसचं टेम्परेचर किती आहे, टेम्परेचर इज 7 to 7 डिग्री सेल्सिअस. पण आपल्याला टेम्परेचर कशामध्ये लागतं, ऍब्सोल्यूट टेम्परेचर मीन्स केल्विन वाला टेम्परेचर, दॅट इज 7 to 7 प्लस 273. काय येणार, 1000 केल्विन. 1000 केल्विन येणार, राईट. व्हॉट इज एरिया ऑफ होल, एरिया विचार.
एरिया कसा काढणार? इमिसिव्ह पॉवरचा आपला फॉर्म्युला काय आहे? क्यू अपॉन एटी इज इक्वल टू दुसरा फॉर्म्युला काय आहे? सिग्मा टी रेस टू 4. आपल्याला काढायचं काय आहे? एरिया काढायचं आहे, राईट? क्यू अपॉन टी आपल्याला दिलेला आहे, सिग्मा माहिती आहे, टेम्परेचर माहिती आहे, सो आपण एरिया काढू शकतो. क्यू अपॉन टी काय आहे? 20 दिले ना, 20 अपॉन ए. सिग्माची व्हॅल्यू किती आहे? सिग्माची व्हॅल्यू 5.7 इंटू 10⁻⁻8, राईट? ही सिग्माची व्हॅल्यू दिलेली आहे 5.7 इंटू 10⁻⁻8 इंटू टेम्परेचर किती आहे? 1000 मीन्स 10⁻³ R⁴ as it is, right? So 20 upon A is equal to 5.7 into 10⁻⁻8 into 10⁻12. सो हे काय येणार? एरियाला जर आपण एरिया काढायचा, राईट? सो एरियाला इकडे घेऊन जाऊया म्हणजे एरिया न्यूमरेटर मध्ये येईल आणि ह्याला डिनोमिनेटर मध्ये घेऊन जाऊया. सो एरिया काय येणार? 20 अपॉन 5.7 इंटू 10⁻⁻8 इंटू 10⁻12, राईट? सो 20 अपॉन 5.7 इंटू 10⁻4, 10⁻⁻8 प्लस 12 काय येणार? 10⁻4, राईट? सो 20 अपॉन 5.7 इंटू 10⁻⁻4, राईट? सो ह्या 5.7 ला आपण 5 कन्सिडर केलं तर राऊंड ऑफ करून हे तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा, राईट? कॅल्क्युलेशनचा पार्ट तुमचा आहे, राईट? सो 5 4 जा 20, 10⁻⁻4. सो अप्रॉक्सिमेट आन्सर हे मिळेल 3.5 मीन्स अप्रॉक्सिमेट 4. सो हे तुम्ही लॉग टेबल वापरून प्लीज सॉल्व्ह करा, तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल 3.5, राईट? सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. द इमिसिव्ह पॉवर ऑफ स्पियर ऑफ एरिया. एक स्पियर आहे, त्याचा एरिया किती दिलाय? एरिया इज 0.02 मीटर स्क्वेअर. इज इमिसिव्ह पॉवर पण दिले. इमिसिव्ह पॉवर ऑफ ए स्पियर ऑफ एरिया 0.02 मीटर स्क्वेअर इज 0.5. म्हणजे इमिसिव्ह पॉवर पण दिले. किती आहे? 0.5 किलो कॅलरी पर सेकंड पर मीटर स्क्वेअर. ही इमिसिव्ह पॉवर आहे, राईट? व्हॉट इज अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड मीन्स काय? क्यू. व्हॉट इज अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द स्पेरिकल सरफेस इन 20 सेकंड. म्हणजे क्यू काढायचा आहे किती टाइम मध्ये? 20 सेकंड्स मध्ये. आपल्याला तर डायरेक्टच फॉर्म्युला आहे ई इज क्यू अपॉन एटी, राईट? आपल्याला काढायचं काय आहे? क्यू काढायचा आहे. सो ह्या सगळ्याला इकडे घेऊन जाऊया, राईट? सो क्यू काय येणार? ई एटी, राईट? ई काय आहे? 0.5. एरिया किती आहे? 0.02. टाइम किती आहे? 20 सेकंड्स, राईट? सो 20 इंटू 0.5 किती येणार? 10 इंटू 0.02. सो हे मल्टिप्लिकेशन काय येणार? 0.2. हा पॉईंट इकडे जाणार, राईट? 10 ने मल्टिप्लाय केलं. सो आन्सर काय येणार? 0.2 किलो कॅलरी. किलो कॅलरी काय येणार? कारण आपल्याला इमिसिव्ह पॉवर पण किलो कॅलरी मध्ये दिली होती ना, सो क्यू पण काय येणार? किलो कॅलरी मध्ये येणार. सो हा तर कॅल्क्युलेशन, इथून तर कॅल्क्युलेशनचा पार्ट होता, राईट? सो हा फॉर्म्युला हे बेसिक कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट कळली की कॅल्क्युलेशन करणं तुम्हाला लगेच जमेल, राईट? सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. कंपेअर द रेट्स ऑफ इमिशन ऑफ हीट बाय ब्लॅक बॉडी. एक ब्लॅक बॉडी आहे, तिनं तिचं टेम्परेचर मेंटेन केले ऍट किती आहे? 727 डिग्री सेल्सिअस. पण आपल्याला कशातलं लागतं? केल्विन वाला लागतं. सो 727 प्लस 273, राईट? किती येणार? 1000 केल्विन. 1000 केल्विन दिले अँड ऍट 227 डिग्री सेल्सिअस. आता हे दुसरं टेम्परेचर कशासाठी दिले? कारण आपल्याला रेट कम्पेअर करायचे आहेत. सो 2 टेम्परेचर दिले आहेत. कारण का आपल्याला कम्पेअर करायचं आहे, त्यामुळे आपल्याला 2 टेम्परेचर दिले. दुसरं टेम्परेचर काय आहे? 227 डिग्री सेल्सिअस मीन्स 227 प्लस 273 किती येणार? 500 केल्विन, राईट? इफ द ब्लॅक बॉडी आर सराउंडेड बाय अन एनक्लोजर ब्लॅक. ही ब्लॅक बॉडी आहे, त्याला सराउंड केले. कशानं सराउंड केले? एका ब्लॅक बॉडीने सराउंड केले. एनक्लोजर ब्लॅक एलिमेंट आहे, त्यानं सराउंड केले. ह्या आपल्या स्पिअरला तिनं सराउंड केले ऍट 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे टेम्परेचर कशाचं आहे? त्या ब्लॅक एनक्लोजर ब्लॅकचं टेम्परेचर किती आहे? 27 डिग्री सेल्सिअस. म्हणजे किती? 300 केल्विन,
राईट. 27 प्लस 273 किती? 300 केल्विन. सो हे 27 डिग्री सेल्सिअस कशाचं टेम्परेचर आहे? सराउंडिंग केलेलं टेम्परेचर. मीन्स टेम्परेचर ऑफ सराउंडिंग किती आहे? 300 केल्विन. टेम्परेचर ऑफ सराउंडिंगला आपण टीओ म्हणलं किंवा आपण टीएस म्हणलं. टेम्परेचर ऑफ सराउंडिंग इज 300 केल्विन. सो आपल्याला कम्पेअर काय करायचे? रेट्स कम्पेअर करायचे. राईट. स्वतः कसं कम्पेअर करणार? त्यासाठी इमिसिव्ह पॉवर नेहमी सारखं. इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय आहे? इमिसिव्ह पॉवर इज क्यू अपॉन एटी. दुसरं वर्जन काय आहे? सिग्मा टी रेस टू 4. हे वर्जन माहिती आहे, पण हे वर्जन केव्हा असणार? जेव्हा एकच टेम्परेचर दिलं असेल. पण ह्या केसमध्ये आपल्याला 2 टेम्परेचर दिलेत. कोणते 2 टेम्परेचर? एक त्या बॉडीचं टेम्परेचर आणि एक सराउंडिंग टेम्परेचर. राईट. सो हे बॉडीचं टेम्परेचर आहे. राईट. यामध्ये सराउंडिंग टेम्परेचर दिलेलं नाही. सो जेव्हा क्वेश्चन मध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर दिलं असेल तेव्हा फॉर्म्युला काय येणार? टी रेस टू 4 मायनस टेम्परेचर ऑफ सराउंडिंग रेस टू 4. हा फॉर्म्युला आहे. हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. मागासपासून आपण टी रेस टू 4 वापरत होतो. कारण का? कारण तेव्हा सराउंडिंगचं टेम्परेचर मेन्शन केलेलंच नव्हतं. त्यामुळे जेव्हा सराउंडिंग नसेल तेव्हा टीएस 0 असणार. राईट. सो फॉर्म्युला परत काय मिळणार? टी रेस टू 4 सिग्मा टी रेस टू 4 ऍज इट इज मिळणार. सो जेव्हा टी रेस सराउंडिंगचं टेम्परेचर दिलेलं असेल तेव्हा हा फॉर्म्युला आहे. राईट. सो आपल्याला काय करायचं आहे? आता दोन्हीचे रेट्स कम्पेअर करायचे. म्हणजे ही इमिसिव्ह पॉवर आपल्याला क्यू अपॉन टी. क्यू रेट म्हणजे काय? क्यू अपॉन टी म्हणजेच एरिया दोन्हीचा सारखाच आहे. सो एरिया कॅन्सल तर होणार आहे. सो E1 अपॉन E2 हे रेट्स कम्पेअर करायचे. काय येणार? सिग्मा टेम्परेचर ऑफ बॉडी 1 रेस टू 4. सराउंडिंग टेम्परेचर तर सारखंच आहे दोन्हीला. राईट. सिग्मा टेम्परेचर ऑफ बॉडी 2 रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. सो सिग्माला सिग्मा गेला कारण सिग्मा कॉन्स्टंट आहे. राईट. सो T1 काय आहे? 1000 रेस टू 4 मायनस टी नॉट काय आहे? सराउंडिंग टेम्परेचर 300 केल्विन आहे. 300 रेस टू 4 अपॉन T2 किती आहे? सेकंड टेम्परेचर 500 रेस टू 4. सराउंडिंग टेम्परेचर किती आहे? 300 रेस टू 4. सो आता आपण काय करू शकतो? हे जर रेस टू 4 काढायला गेलो तर आपल्याला खूप कॉम्प्लिकेटेड जाईल. सो यातनं काय कॉमन निघते का बघूया. तर इथं पण 2 शून्य, इथं पण 2 शून्य आहेत, इथं पण 2 शून्य आहेत आणि इथं पण 2 शून्य आहेत. राईट. सो 2 शून्य म्हणजे काय? 100. सो जर आपण 100 रेस टू 4 कॉमन घेतलं तर आतमध्ये काय येणार? हे पूर्ण ब्रॅकेट आहे. राईट. आणि हे पण पूर्ण ब्रॅकेट आहे. सो ह्यातनं आपण 100 रेस टू 4 कॉमन घेतलं तर काय येणार आतमध्ये? 10 रेस टू 4. राईट. कारण हे 2 शून्य आपण कॉमन घेतले प्रत्येक ह्याच्यातून, कारण सगळीकडे आहेत ना ते. आणि न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये सारखंच कॉमन घेतलं तर ते एकमेकांना कॅन्सल होतील. त्यामुळे आपण 100 रेस टू 4 कॉमन घेतलं. राईट. सो काय येणार आत? 10 रेस टू 4. हे 2 शून्य गेले कॉमन घेतलेले. 3 रेस टू 4 अपॉन इथून पण 2 शून्य आहेत. सो इथं पण 100 रेस टू 4 कॉमन येऊ शकतं. आतमध्ये काय येणार? 5 रेस टू 4 मायनस 3 रेस टू 4. सो 100 रेस टू 4 ला 100 रेस टू 4 गेला. सो पुढच्या कॅल्क्युलेशन साठी आपण वरच रफ करू. हे आपण रफ करू. सो काय येणार? रेशो पाहिजे होता. राईट. इवन आपण युट्यूब आपण हा रेशो काढला होता. काय येणार? 10 रेस टू 4 काय असतं? 1 वर 4 शून्य मायनस 3 रेस टू 4 काय येणार? 27 इंटू 3. राईट. 3चा क्यूब 27 इंटू 3 म्हणजे 3 रेस टू 4 काय येणार? 81 अपॉन 5 रेस टू 4 काय येणार? 125 इंटू 5. राईट. कारण हा 5 चा क्यूब आहे. 5 इंटू 5 इंटू 5 हा 125. राईट. इंटू 5 केलं की 5 रेस टू 4 येईल. काय असतो? 125 इंटू 5 625 मायनस 3 रेस टू 4 किती असतो? 81. सो हे काय येणार? 9919 राईट. सो 9919 अपॉन 544. राईट. सो आता हे तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा. ही तर कन्सेप्ट तर मी सांगितली आतापर्यंत. हे तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह करा तर तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल. सो आपण एक राऊंड अप करून आन्सर करू. 9999 ला आपण 10,000 धरूया आणि 544 ला आपण 500 धरूया. ह्याला वाढवलं आणि ह्याला कमी केलं. सो ह्या 2 शून्यला हे 2 शून्य गेले. 5
20चा अप्रॉक्सिमेटली 20/1 दॅट इज 20:1 जवळ चालले. सो हे जर तुम्ही लॉग टेबल वापरून सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळेल. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हे आन्सर आले राईट. नेक्स्ट क्वेश्चन दॅट इज 23. काय आहे 23 क्वेश्चन? अर्थ्स मीन टेम्परेचर कॅन बी अज्युम्ड टू बी 280 केल्विन. टेम्परेचर दिलंय किती? 280 केल्विन. आता डायरेक्ट केल्विन वालाच टेम्परेचर दिले. हाऊ विल कर्व ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन लुक लाईक. कर्व कसा दिसेल ब्लॅक बॉडी रेडिएशनचा हे त्याने विचारले. फाइंड आउट लॅम्बडा मॅक्स. लॅम्बडा मॅक्स पण काढायचा आहे. इन विच पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज दिस व्हॅल्यू लाय. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मध्ये ही व्हॅल्यू लाय होते का नाही ते त्यांनी विचारले. बघूया आता. सो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. विन्स डिस्प्लेसमेंट लॉ काय असतो? लॅम्बडा मॅक्सिमम इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. हा आहे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. हे तर तुम्ही थेअरी मध्ये बघितलं असेल, डेरिव्हेशन वगैरे केलं असेल. सो लॅम्बडा मॅक्स याचा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काय असतो? विन्स कॉन्स्टंट अपॉन टेम्परेचर टी. सो बी तर काय असतो? कॉन्स्टंट. बी ची व्हॅल्यू काय असते? 2.898 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. मीटर केल्विन का? लॅम्बडाचं युनिट मीटर, टेम्परेचरचं केल्विन. सो मीटर आणि केल्विन. सो बीचं युनिट काय आलं? मीटर केल्विन. आणि त्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. काय आहे त्याची व्हॅल्यू? 2.898. काय येणार? आपल्याला काढायचं काय आहे? लॅम्बडा मॅक्स काढायचं. सो टेम्परेचर माहिती आहे, बी माहिती आहे. सो आपण काढू शकतो 2.898 इंटू 10⁻³ अपॉन 280. सो हे 2.898 ला आपण 2.8 घेऊया. असं का घेतलं? कारण खाली 280 दिसते ना, त्यामुळं 10⁻³ अपॉन 280. राईट. 2.8 ला ह्याला जर आपण 10 मल्टिप्लाय केलं तर काय येणार? 28. 10 मल्टिप्लाय केलं म्हणजे 10 डिवाइड केलं पाहिजे. काय येणार? 10⁻⁴. राईट. ह्याला डिवाइड केलं 10 काय येणार? 10⁻⁴ अपॉन 280. 28 10 जा. राईट. सो 0.1 इंटू 10⁻⁴. काय येणार? 0.1 म्हणजे काय? 10⁻⁻1 इंटू 10⁻⁴. राईट. सो लॅम्बडा मॅक्स काय आला? 10⁻⁵. राईट. 10⁻⁵ म्हणजे काय? 1 इंटू 10⁻⁵. तेच आन्सर येणार ना. सो तेच आन्सर त्याने दिले. सो हा रिजन कुठला आहे? मायक्रोवेव्ह रिजन. आता हे तुम्ही कसं लक्षात ठेवाल? हे तर तुम्हाला पाठच केलं पाहिजे. हा रिजन मायक्रोवेव्ह रिजन आहे. कारण हा तर टोटली थेअरीचा पार्ट आहे. त्यामुळे हे तुम्हाला पाठच केलं पाहिजे. हा मायक्रोवेव्ह रिजन आहे. सो ही होती लॅम्बडा मॅक्सची व्हॅल्यू. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय आहे नेक्स्ट क्वेश्चन? ए स्मॉल ब्लॅकँड सॉलिड कॉपर स्पियर. ए स्मॉल ब्लॅकँड सॉलिड कॉपर स्पियर. एक स्पियर आहे, सॉलिड स्पियर. राईट. त्याची रेडियस किती आहे? रेडियस इज 2.5 सेंटीमीटर. राईट. आपल्याला तर कशामध्ये लागते? मीटर मध्ये लागते. 2.5 इंटू 10⁻² मीटर रेडियस आली. राईट. इज प्लेस्ड इन अन इव्हॅक्युएटेड चेंबर. म्हणजे हा जो कॉपर स्पियर आहे तो आपण इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये प्लेस केला. म्हणजे त्याला एका इव्हॅक्युएटेड चेंबर मध्ये ठेवला. राईट. टेम्परेचर ऑफ चेंबर इज मेंटेन्ड ॲट 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे ह्या चेंबरचं जे टेम्परेचर आहे, हा पूर्ण चेंबर. राईट. ह्या चेंबरचं टेम्परेचर ऑफ चेंबर कितीला मेंटेन केलं? 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे किती? 100 प्लस 273 दॅट इज 373 केल्विनला आपण हे चेंबरचं टेम्परेचर मेंटेन केलं. आता हे चेंबर कुठं आहे? सराउंडिंगला आहे ह्या कॉपर स्पियरच्या. राईट. सो सराउंडिंग टेम्परेचर आहे. सो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग पण आपण ह्याला म्हणू शकतो. सो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग किती आहे? 373. कारण का? सराउंड केलंय ना चेंबरनं, या स्पियरला सराउंड केलंय. कोणी? इव्हॅक्युएटेड चेंबर. सो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग किती मेंटेन केलंय? 373 केल्विन. ऍट व्हॉट रेट? ऍट व्हॉट रेट म्हणजे काय? क्यू अपॉन टी विचारले. राईट. ऍट व्हॉट रेट एनर्जी मस्ट बी सप्लाइड टू द कॉपर स्पियर टू मेंटेन इट्स टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर ऑफ कॉपर
कॉपरचं टेम्परेचर किती दिलं या स्पिअरचं 110 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती 110 प्लस 273 दॅट इज 383 केल्विनला ह्या कॉपरचं टेम्परेचर मेंटेन केले. देन क्यू अपॉन टी किती असेल असं विचारले. सो इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला काय असतो सॉरी ई इज क्यू अपॉन एटी राईट. आणि दुसरा फॉर्म्युला काय असतो सिग्मा टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. हा फॉर्म्युला काय का वापरला कारण आपल्याला चेंबरचं टेम्परेचर दिले. चेंबरचं टेम्परेचर म्हणजे कशाचं सराउंडिंगचं टेम्परेचर राईट. सो आता आपल्याला काढायचं काय आहे क्यू अपॉन टी काढायचं राईट कारण आपल्याला रेट विचारलाय राईट. क्यू अपॉन टी काढायचं. सो एरियाला पण आपण तिकडे घेऊन जाऊया. काय येणार सिग्मा ए टी रेस टू 4 मायनस टी नॉट रेस टू 4. बाकीचं सगळ्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. सो आपण हे काढू शकतो. सिग्माची व्हॅल्यू किती असते 5 6 7 इंटू 10 रेस टू मायनस 8 राईट. एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो 4 पाय आर स्क्वेअर. रेडियस किती आहे पण रेडियस इज 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 2. 2.5 इंटू 10 रेस टू मायनस 2 चा स्क्वेअर टी रेस टू 4. टेम्परेचर किती आहे हे टेम्परेचर कशाचं आहे कॉपरचं कॉपर स्पेअरचं किती आहे ते टेम्परेचर 373 रेस टू 4 मायनस टीओ. टीओ मीन्स काय टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. किती आहे टेम्परेचर ऑफ सराउंडिंग 373 रेस टू 4 राईट. सो आता हे तुम्ही लॉक टेबल वापरूनच सोडू शकता. हे तुम्ही विदाउट लॉक टेबल हे सॉल्व्ह करू शकता. सो हे प्लीज तुम्ही कॅल्क्युलेशन लॉक टेबल वापरून सॉल्व्ह करा. हे सगळं तुम्हाला लॉक टेबल वापरून सॉल्व्ह करायला लागेल आणि होपफुली तुम्हाला हे आन्सर मिळेलच. 0.962 वॅट. वॅट मध्ये दिले कारण ही पॉवर आहे राईट. ही पॉवर आहे आणि हा रेट आहे त्यामुळे युनिट वॅट दिले. सो हे तुम्ही प्लीज लॉक टेबल वापरून सॉल्व्ह करा कारण हे विदाउट लॉक टेबल सॉल्व्ह करणं पॉसिबलच नाही राईट. हे रेस टू 4 लॉक टेबल वगैरे वापरून सॉल्व्ह करा आणि आन्सर मिळवा. हे आन्सर नक्कीच येईल तुमचं. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय आहे फाइंड द टेम्परेचर ऑफ ब्लॅक बॉडी इफ इट्स स्पेक्ट्रम हॅज पीक ॲट. टेम्परेचर काढायचं राईट. टेम्परेचर काढायचं आहे ना. फाइंड द टेम्परेचर राईट. टेम्परेचरच काढायचं. इफ इट्स स्पेक्ट्रम हॅज पीक ॲट लॅम्बडा मॅक्स ए. पहिल्यांदा काय दिलाय मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा किती दिले 700 नॅनोमीटर. दुसरी काय दिले मॅक्सिमम लॅम्बडा इज 3 सेंटीमीटर. तिसरी व्हॅल्यू काय दिली लॅम्बडा मॅक्स इज 3 मीटर राईट. आणि काढायचं काय टेम्परेचर काढायचं आहे. आपल्याला तर फॉर्म्युला माहिती आहे लॅम्बडा मॅक्स इज बी बाय टी राईट. सो आता लॅम्बडा मॅक्स माहिती आहे बी माहिती आपण टेम्परेचर काढू शकतो. फर्स्ट केस लॅम्बडा मॅक्स किती दिलाय 700 नॅनोमीटर. नॅनोमीटरला आपण मीटर मध्ये कसं कन्वर्ट करणार 700 इंटू 10 रेस टू मायनस 9. सो 7 इंटू 10 रेस टू मायनस 7 राईट. कारण 100 म्हणजे काय 10 रेस टू 2 10 रेस टू 2 इंटू 10 रेस टू मायनस 9 10 रेस टू मायनस 7 राईट. सो काय येणार 700 इंटू 10 रेस टू मायनस 9 लिहूया इंटू इज इक्वल टू बी किती आहे बी इज 2.897 इंटू 10 रेस टू मायनस 3 अपॉन टेम्परेचर किती आहे टेम्परेचर तर काढायचं आहे. टेम्परेचर काय येणार 2.897 इंटू 10 रेस टू मायनस 3 अपॉन 7 इंटू 10 रेस टू मायनस 7. हे तर लॅम्बडा मॅक्स आहे राईट. सो काय येणार 7.4 जा राईट. 7 ह्याला डिवाइड केलं तर अप्रॉक्सिमेटली 0.4 येणार फर्स्ट. तर 7 4 जा 28 इंटू 10 रेस टू मायनस 3 10 रेस टू मायनस 7 वर गेला 10 रेस टू 7 काय येणार 0.4 इंटू 10 रेस टू 7 3 गेले 4. सो काय येणार 4000 राईट. 4000 येणार टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली कारण आपण हे पूर्ण डिव्हिजन केलेलं नाहीये. सो हे डिव्हिजन तुम्ही लॉक टेबल वापरून सॉल्व्ह करा तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर मिळेल राईट. सो लेट्स मूव्ह टू द पुढचा पॉईंट. पुढचा काय आहे बी काढायचं राईट. सो बी काढायसाठी फर्स्ट तर आपण रफ करू. सो आता आपल्याला कशाचं काढायचं आहे बीचं काढायचं राईट. बीचं काय आहे लॅम्बडा मॅक्स. बीचं काय येणार लॅम्बडा मॅक्स इज बी बाय टी. आपल्याला काय काढायचं आहे टेम्परेचर. टेम्परेचर काय येणार बी अपॉन लॅम्बडा मॅक्स
राईट, कारण हा ओरिजिनल फॉर्म्युला आहे. राईट, सो टेम्परेचर बी अपॉन लॅम्बडा मॅक्स. बी काय आहे 2.897 इंटू 10⁻³ लॅम्बडा मॅक्स किती आहे बीमच्या मध्ये 3 सेंटीमीटर. आपल्याला कशात लागतो मीटर मध्ये 3 इंटू 10⁻² मीटर. राईट, सेंटीमीटरचं मीटर करताना 10⁻², 3 इंटू 10⁻². राईट, सो 3 ने डिवाइड करूया अप्रॉक्सिमेटली काय येईल 0.39 जा 27 1 राहिला, 36 जा 18 1 राहिला, 35 जा 15 राईट 2 राहिले 6 इंटू 10⁻³ हे 10⁻² वर गेल्यावर काय होणार 10⁻², -2 वर गेल्यावर 2. सो 0.9656 इंटू 10⁻⁻1 -3 + 2 -1. सो आन्सर काय येणार 0.09656. राईट, तेच आन्सर दिले बघा त्यांनी 0.966 हेच आन्सर दिले त्यांनी. राईट, त्यांनी ह्याला राऊंड ऑफ केले 5-6 ला. राईट, सो तिसरं काय सी काढायचं आहे आता. सो सी काढायसाठी परत एकदा रफ करूया. सो आता काय काढायचंय सी काढायचंय. सी साठी पण सेमच फॉर्म्युला सेमच राहणार. राईट, टेम्परेचर काय बी बाय लॅम्बडा मॅक्स, कारण हा ओरिजिनल फॉर्म्युला. राईट, सो बी काय आहे 2.897 इंटू 10⁻³ अपॉन लॅम्बडा मॅक्स किती आहे सी मध्ये 3 मीटर, डायरेक्ट मीटर मध्येच दिलाय. सो 3 ने डिवाइड केलं काय येणार हेच येणार ना, आत्ताच आपण डिवाइड केलं होतं, आत्ताच आपण 3 ने डिवाइड केलं होतं ना, हेच आलं होतं. बीचं आन्सर आहे तेच आलं होतं ना, म्हणजे 0.966 हे आपलं आलं होतं 3 ने डिवाइड केल्यावर, आणि नंतर आपण 10⁻1 न मल्टिप्लाय केलं होतं ना, मग 0.0 आलं होतं. राईट, सो 3 न जर आपण ह्याला डिवाइड केलं तर हे येणार इंटू 10⁻³ केल्विन. राईट, टेम्परेचर आहे त्यामुळे केल्विन. सो टेम्परेचर काय आलं इन सी 0.966 इंटू 10⁻³ सो होपफुली हा बहुतेक हा लास्ट क्वेश्चन आहे, बघूया. सो 25 लास्ट क्वेश्चन होता. सो पुढचा टॉपिक आहे आता थर्मोडायनॅमिक्स. ह्याचे पण टेक्स्टबुक सोल्युशन आपण लवकरच अपलोड करूया, उद्याच अपलोड होतील. पहिले तीन टॉपिक आता आपण कव्हर केलेत. कोणते कोणते रोटेशनल डायनॅमिक्स, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, आणि तिसरा होता केटीजी. या 3 टॉपिकचे आपण टेक्स्टबुक न्यूमेरिकल्स बघितले. पुढचा टॉपिक आहे थर्मोडायनॅमिक्स. सो जर तुम्ही रोटेशनल आणि मेकॅनिकलचे तुम्ही टेक्स्टबुक न्यूमेरिकलचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईनच, ते पण तुम्ही एकदा व्हिडिओ चेक करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि टिल देन थँक्यू सो मच.